केवढा मोठा हो, 7751 ओव्यांचा ग्रंथ आहे. आयुष्य संपलं तरी ग्रंथ संपणार नाही. काय म्हणतायत, जर 10वी झाल्यानंतर मला काय चूज करायचं आहे, मला सायन्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे, मला समजा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या मॉड्यूलमध्ये माझं प्रोफाईल काय असणार आहे, समजा मला बिझनेस करायचा असेल तर मी कुठला बिझनेस केला पाहिजे. समर्थ म्हणतात वाट पुसल्या वेळ जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. दुसरा करतो म्हणून करू नका, आधी वाट पुसा पुसणं म्हणजे विचार. आधी विचारा की याला खरंच काही स्कोप आहे का. पण आपल्याला दुर्दैवानं स्कोप म्हणजे पैसे, हा एक गमतीचा भाग आहे. आपण जिथे जास्त पैसे मिळतात ते शिक्षण घेतो, आणि इथेच गंमत आहे, शिक्षणच असं घ्या की ज्यांनी पैसे जास्त मिळतील. हा सेन्स इज इम्पॉर्टंट. वाजवा केले जोरात टाळ्या, आवडलं तर. मराठीतच बोलतोय मी. अरे हे सांगणार कोणी मिळणार नाही रे, कारण त्यांना पडलेलीच नाहीये तुमच्याबद्दल. तास 2 तास माझा ऐका, जे लक्षात राहील ते लक्षात ठेवा. बाकी तुम्ही आणि समर्थ, मी कोण. पण मला ठाण्याच्या आपले कमिशनर साहेबांनी बोलवलं होतं, म्हणजे आमची भेट ठरली होती. असं असतं माणसाला थोडंसं असतं की एवढं ऐकलं असं वाटतं की आमच्या क्षेत्रातलं काही लिहिलंय का. कसं ते म्हणाले पोलिसांसाठी काही लिहिलंय का. पोलीस नावाचा समास नाहीये त्याच्यात, पण म्हटलं उभी आहे ना कुठली. रात्री मार्ग क्रमू नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. बघा पोलिसांसाठी आहे. भरी होय, पोलिसांसाठी एक कीर्तन करा. म्हटलं केलं, झालं. बघा पोलिसही सगळी माणूसच आहेत ना हो. तुम्हाला खरं सांगू का, ते ट्रॅफिकवाले असतात ना, आपण बडबड करतो ना, आपण सारखं पोलीस म्हणतो की पैसे खातात पैसे खातात पैसे खातात. एकदा 12 तास उभे राहा, निरर्थक शिट्ट्याने हातवारे करत, हा नुसता घरात हातवारे करा तरी संध्याकाळी हातात गोळे येते. प्रत्येकाच्या कथा व्यथा वेगळ्या असतात. त्या जागी पाहून पाहिलं ना की लक्षात येतं की रे कठीण आहे, सोपं नाहीये. ट्रेन मधनं येताना एक बॅग दिसली, पटकन उचलू नका, बॉम्ब असू शकतो. पडलेली वस्तू घेऊ नये काय. खाली बघा काय म्हणतात, एक वेश करू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे. हा सेन्स आहे. एक टिपिकल पोशाख कधी असू नये, वेगवेगळे ड्रेस असावे. समीरला मी आले तेव्हा जीन्स मध्ये होते, इथे बसले तेव्हा छाटीत आहे. एक वेश असू नये. कोणी वेशावर ओळखता कामा नये, कर्तृत्वाने ओळख झाली पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याकडे क्लिशे आहे. राजकारणात आला की तो बाय डिफॉल्ट पांढरे कपडे घालतो का कोणास. एखादा मंत्री टी शर्ट आणि जीन्सवर नाही का जाऊ शकत. नाही, ते पहिले जाऊन माप देणार. एक आता मोदींनी जॅकेट घातलं, आपण जॅकेट. अरे का, कारण आपण असं मनात धरून ठेवलंय राजकारण म्हणजे की हाच ड्रेस, आणि वेगवेगळ्या प्रोफेशनचे वेगवेगळे ड्रेस. समर्थ म्हणतात एक वेश धरू नये, म्हणजे याचा अर्थ आयुष्य मोनोटोनस करू नका. व्हरायटी असू दे, छान नवीन नवीन रंगांचे कपडे निश्चित घाला, चांगले चांगले कपडे घाला, मस्त व्हरायटी असू दे, काही वाईट नाही. कारण कपड्यांनी, त्या रंगाने सुद्धा आपलं चित्त वृत्ती छान आनंदी होतात. मस्त 7 रंग निसर्गाने कशाला निर्माण केले, त्याचा आनंद घेण्यासाठी. खाली पळा काय म्हणतात, एकदेशी होऊ नये, भ्रमण करावे. जेव्हा तुम्ही शहापूर सोडून पार्ल्यात फिराल तेव्हा कळेल. मी शिकलेली गोष्ट अनुभवान सांगतो. पार्ल्यात माझं दासबोधाचं शिबिर होतं. आयोजक मर्सिडीज घेऊन आले होते. गंमत नाहीये, खूप मोठा मुद्दा आहे. आयोजक मर्सिडीज घेऊन आले होते. आम्ही पटकन म्हटलं अरे वा छान आहे तुमची मर्सिडीज. त्यामुळे हो, एवढंच त्यांनी केलं, बाकी काही नाही. मला आपण नमस्कार केला, म्हणले आमची मर्सिडीज जाऊ जाऊ, तुम्ही रामदासांचे प्रतिनिधी आहात. म्हटलं असं नाही हो, तुम्ही कर्तृत्वाने घेतले. तेवढे खरं सांगू का, आमच्या पार्ल्यात कोणी मर्सिडीज घेतली तर एकमेकांना सांगतही नाही, कारण सोसायटीत 10 मर्सिडीज ऑलरेडी पार्क केलेल्या असतात. जसे आपण जाऊ तसं लक्षात येतं की श्रीमंतीच्या व्याख्या वेगळ्या आहेत, गरिबीच्या व्याख्या वेगळ्या आहेत. आपल्याला कसं आमच्या हो अँड्रॉइड फोन घेतला तरी भयंकर आनंद वाटतो, आणि तोच पेट्रोल रोडचा पोरगा रडतो माझ्याकडे आयफोन पण नाही, त्याला अँड्रॉइडचं काहीच वाटत नाही.
म्हणजे कशी, आणि काही मुलं आहेत ज्यांच्याकडे बिचारांकडे फोनच नाहीये. सो तुम्ही जेव्हा भ्रमण कराल तेव्हा कळतं सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत, दुःखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. पण शहापूरमध्येच जर बसून राहिला तर तीच टाळकी परत 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 भेटत राहतात आणि मग आयुष्यात साचल्यासारखं होतं. आणि नंतर माणसं एकमेकांचे गुण न बघता दोष बघायला लागतात आणि एकमेकांना दोषानं ओळखायला लागतात. हा माहितीये कसं आहे ते, कारण तिथेच 42 वर्ष. जरा बाहेर पडशील तर कळेल ना, विश्व खूप पुढे गेलंय हो. एक गंमत म्हणून सांगतो, मला मोह आवरत नाहीये, आहे ना वेळ थोडं, आपल्यासाठी धक्का आहे म्हणून सांगतो. स्वित्झर्लंडला त्या स्टेशनवर उभा होतो आणि आयोजक पुढच्या कुठल्या स्टेशनला होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला नाही, तिथे काय आता भाषा त्यांची ना इंग्लिश नाही, मी आपले 2-4 शब्द पाठ करून गेलो होतो. बॉर्न हॉफ बॉर्न म्हणजे काय तर स्टेशन, असे शब्द काय काय पाठ करून गेलो होतो. मी आपल्या जजमेंटवर चाललो होतो. त्याच्यात त्यांनी लिहिलं की 12:54 ट्रेन येते. मी विचार केला 12:54 ट्रेन आहे म्हणजे आपण साधारण अजून 10 मिनिटांनी त्यांच्या स्टेशनला असू, टाइम टेबल प्रमाणे. विचार करा, आपण भारतात आहोत, मी स्वित्झर्लंडमध्ये सांगतो, आणि चक्क 12:54 गाडी आली हो. आपल्याकडे धक्का आहे. मी गाडीत शिरलो, बरोबर उतरलो, स्टेशनचं नाव माहित नाही, तिथे त्याच सेकंदाला गाडी थांबली. ते मला भेटले, आम्ही त्यांना म्हणत ते गाड्या वेळेवर येतात. त्याच्यावर ते काय म्हणाले माहितीये, ते म्हणलं नुसत्या वेळेवर नाही, गाडी लेट झाली तर तिकिटाचे पैसे परत देतात. आता तुम्हीच विचार करा, आपल्या ट्रेन्स आपण आयुष्यात माणसाला गाठू शकलो नसतो वेळेप्रमाणे. सांगायचा मुद्दा असा की हे कधी कळलं, जेव्हा भ्रमण केलं तेव्हा. म्हणजे तुम्ही आम्ही स्वित्झर्लंडला जाऊ का, तसं म्हणत नाहीये. जिथे जिथे जा तिथे उघड्या डोळ्यांनी फिरा, काळ कसा बदलतोय हे लक्षात घे. देश काल स्थिती कळली पाहिजे. आर्थिक बदल काय होत आहेत, राजकीय बदल काय होत आहेत, भौगोलिक बदल काय होत आहेत, पर्यावरणाचे बदल काय होत आहेत, इकॉनॉमिकली बदल काय होत आहेत आणि टेक्नॉलॉजीचे बदल काय. आता येणारा काळ जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे असं तुम्ही म्हणता, तर मग नक्की AI काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यांनी मला गंडवलं, मला कळलंच नाही, मग तुझा दोष आहे, तू सावध नाही राहिलास त्याला काय करणार, असा विचार समर्थ शिकवतात. आणि असे वागलात तर समर्थ काय म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी आणि सत्कीर्ती ते वाढवावी, हे तुमच्याच हातात आहे. सत्कीर्ती म्हणजे आपल्याबद्दल लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर ते तुमच्यात आणि खालील विवेके दृढ धरावी वाट सत्याची. जे खरं असेल, योग्य असेल, चांगलं असेल त्याच मार्गावर चालत राहा, तर हे गुण आहेत. पुढची स्लाइड लावा. बघा हा, समर्थांनी काय सांगितलं आहे, चातुर्ये शृंगारे अंतर. अंगात जर चतुर आपण असाल, अंतर म्हणजे इंटिरियर, तर तुमचं ते लक्षण चांगलं आहे. अंगी गुण हवेत. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर. कपडे कशासाठी पाहिजेत, एक छान डिसेन्सी असली पाहिजे. मग अशी म्हटलं ना, रंगीबेरंगी कपडे घाला, ब्रँडेड कपडे घाला, काहीच प्रॉब्लेम नाही. जगात खूप चांगले चांगले ब्रँड्स आहेत, जरूर घाला, पण दोन्हीमध्ये कोण थोडं बरे पहा. चातुर्य अंगी आहे आणि कपडे जर लो क्वालिटीचे असतील फरक पडत नाही. पण कपडे एकदम टॉप ब्रँडचे आहेत आणि अंगात 1 रुपयाचं चातुर्य नसेल, काय करायचं ते. समर्थ म्हणतात दोन्हीमध्ये कोण थोर, तुम्ही विचार करा. आता पुढची स्लाइड बघा, आपले कपडे बघा. हे बघा, मला नेहमी कौतुक वाटतं हो. म्हणजे आम्ही लहान असताना कपडे फाटल्यावर आई वडील नवीन कपडे घेत होते. ही मुलं इतक्या दूरदृष्टीची आहेत की फाटकेच कपडे घेऊन येतात. आई वडिलांना खर्च नको. आता त्या पोटात ती मुलगी कुठनं पाय घालते आणि कुठनं बाहेर काढते हेच कळत नाही. आणि म्हणे ह्या जीन्सची किंमत 70,000 ने 80,000 फाटक्या कपड्यांची. ती दुसरी कुठली एक नतद्रष्ट पॅन्ट आहे, लो वेस्ट, वाकलं की मागचं सगळं दुकान उघडं. हे कपडे काय कपडे घालतो आपण गांधीडे पद्धतीने. हे असे जर तुम्ही मल्टीनॅशनल ब्रँड्स मध्ये काम करायचं स्वप्न बघताय, कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये जायचंय, हे असले तुम्हाला उभं तरी करतील का.
गेटवरनच त्याला या म्हणतील, काय कपडे घालतो, परत तेच. जसं शिवीवरनं आपल्या घरचं कल्चर कळतं, तसं या कपड्यांवरनं आपलं घरचं कल्चर कळतं. पटकन समोरचा म्हणतो, काय रे आई वडिलांचं लक्ष नाही का, एवढे फाटले तरी तुला नवीन घेत नाहीत का? मग त्यांनी सांगायचं, नाही हो, आम्हीच हौशी, आम्ही फाटकेच घेऊन येतो. 3,000 रुपये आई वडील देतात, ते पोरं फाटके कपडे घेऊन येतात. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, तुम्ही सगळे सॉलिड आहात. त्या सलून मध्ये गेलो, काय कुठनं आणल्या त्या हेअरस्टाईल, इकडनं केस गायब, तिकडनं केस गायब, मध्ये एकच पट्टा. मला कळतच नाही हे घरी कुठल्या तोंडाने जातात. आई सुद्धा ओळखणार नाही हा माझाच मुलगा आहे का म्हणून. कुठलं आणता हे सगळं, काय आपलं भारतीयत्व कसं आहे आणि आपण कशा हेअरस्टाईल आणतो आणि त्याला भारी वाटतं हे काहीतरी केल्यावर. एक त्यांनी ना असं मध्ये मध्ये रेखा बांधून ठेवले, मध्ये मध्ये गॅप, ते शेती नांगरताना होतं बघा. काय हेअरस्टाईल आहे, 800 रुपये लागतात हे हेअरस्टाईल करायला. आपलं सॉलिडच असतो, काही कमवतोस का? छे, हे महत्वाचं. सांगायचा मुद्दा काय, चातुर्याचं लक्षण एकही नाही, दळभद्राची लक्षणं सगळी. पाट्टे कपडे, घाणेरडे शिव्या तोंडात, हे आतलं का कल्चर आहे? ही पर्सनॅलिटी आहे? संत हे सांगतात की बघा फॅशन याला नाही म्हणत. पुढची लास्ट साईड बघा, म्हणून समर्थ आदर्श सांगतात कसं पाहिजे. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी, तो खरा संतांचा लाडका. की आपलं नुसतं अक्षर बघून लोकांनी विचारलं पाहिजे, अरे काय सुंदर अक्षर, कोणी लिहिलंय रे, त्याला बोलवा जरा. अशा पुरुषाला लोक शोधत येतात. आमच्या शाळेत एक मुलगा होता माझ्या वर्गात, त्याचं इतकं घाणेरडं अक्षर होतं की आमचे सर म्हणायचे, एक डोंगळा घे, तो शाईत पुढं आणि त्याला वहीवर सोड, त्याचे फुटमार्क्स येतील ना, तसं तुझं हस्ताक्षर घडले. काही लोकांचं हस्ताक्षर अत्यंत घाणेरडं आणि काही लोकांचं इतकं देखणं असतं. मला नाही हो इतकं चांगलं लेखन करतायत, पण खरंच सांगतो, सुंदर अक्षर अर्धी भाजी जिंकून जातं प्रेझेंटेशन मध्ये. खरंच सांगतो, काही माणसं इतकं सुंदर लिहितात असं वाटतं अरे बघत राहावं त्यात काय लिहिलं नंतर, पण बेसिक त्याला तिथे तो पहिली भाजी जिंकतो ना. समर्थ म्हणतात, हे पहिले बघा, बोलणं कसं तुमचं, जसं तुमचं लिहिणं आहे तसं वाचणंही सुंदर असलं पाहिजे. आणि वाचणं सुंदर कधी होईल, जेव्हा तुम्ही प्रातःकाली उठाल, काही पाठांतर कराल, चांगल्या माणसाकडे शिकाल, तेव्हा उच्चार स्वच्छच असले पाहिजेत. अनुप्रास अलंकार काय असतो मी तुम्हाला सांगतो. आपण मराठीकडे ना या सौंदर्य दृष्टीने बघतच नाही हो. अनुप्रास अलंकार हा असा छान आहे की त्याचं वैशिष्ट्य आहे की अख्ख्या वाक्यामध्ये जे शब्द आहे त्या शब्दाचं पहिलं अक्षर कॉमन असतं. याला म्हणतात अनुप्रास अलंकार. एक जाता सांगतो तुला. आचार्य आत्रे यांनी एक साष्टांग नमस्कार नावाचं नाटक लिहिलं. त्या नाटकामध्ये विनोदी प्रसंग आहे. एक प्रियकर आणि एक त्याची प्रियसी असते. दोघंही बेंडोग असतात आणि तो कवी असतो. अजून त्या प्रेयसीचा भाऊ झाडावर चढतो आणि वरनं खाली पडतो. आता उचलायचं की नाही, तर न उचलता त्याच्यावर काव्य करतो. आणि काव्य अनुप्रासात काय, चिंचेवर चंदू चढला च च च, आधीच कारटे हुड, धावते कसे दुड दुड, हा पूर्व जन्मीचा सूड, उगवला कुणी हा बोला, चिंचेवर चंदू चढला. ती पण बिंडोक. काय काव्य आहे, काय होतंय काव्य, पण त्याच्या प्रेमात अखंड बुडलेली आहे. ती म्हणजे काय कविता केली आहे अहो. तुम्हाला कसं सुचतं, कुठल्या बृहस्पतीने तुम्हाला आशीर्वाद दिला, बृहस्पतीच्या आशीर्वादानं काय काव्य, चिंचेवर चंदू चढला. आता तो अजूनच सुटला. कारण प्रियसीने कौतुक केलं, बरं वाटतं ना. तो म्हणला, प्रिये तुला काय सांगू, अगं माझं काव्य काय आहे. प्रिय ही परमेश्वरी प्रसादामुळे प्राक्तनात प्रकर्षाने प्रादुर्भूत झालेली प्रेरणा आहे.
कालिदासाची कल्पना, भवभूतीची भावना, व्यासांची विद्वत्ता, वाल्मिकीची विशालता, बायरनचा बेहद्द बेफामपणा आणि शेक्सपियरची सूक्ष्म सौंदर्य समीक्षा, इतक्या गुणांचा गाळीव अर्क काढून त्या विधात्यानं माझ्या काव्यात ओतलाय. आणि ते काव्य कुठलं? चिंचेवर चंदू चढला. ही आपली मराठी भाषा आहे. हे तुम्हाला कधी झालं? आता हे मी अवांतर वाचन केलं तेव्हा ना. लक्षात घ्या, असं तुम्ही जेव्हा वेगवेगळं साहित्य वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे उच्चार जे मी आता केले, या उच्चारणामुळे काय झालं, एक पर्सनॅलिटीला छान आयाम येतो. कुठलंही ना मित्रांनो क्रियापद असताना त्याच्या शब्दाचा अर्थ काय? क्रिया दाखवणार पद. तो खांबाला चिकटला की चिटकला, तेव्हा लगेच आठवायचं शब्द चिकट आहे, चिटक नाही. आपण बिंदास म्हणतो हा चिटकला. काय चिटकला? हा शब्दच नाही मराठीमध्ये. मार्क भेटले नाही, मार्क मिळतात, भेटतात त्या व्यक्ती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा, तुम्ही 100 पैकी तुम्हाला 90 मार्क मिळाले हे सांगण्यात अभिमान आहे का भेटले सांगण्यात अभिमान? अरे मिळाले म्हणजे माझ्या कर्तृत्वाने मिळाले, मी अभ्यास केला म्हणून मला ते मिळाले, असं मराठी बोलता आलं पाहिजे रे. आणि त्याच्यावर लगेच समोरचा ओळखतो, अरे वा छान आहे मराठी, बस एवढंच आहे, पण माझं छान आहे मराठी, हे त्यांनी म्हटलं पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, अक्षर सुंदर आणि वाचणे सुंदर हे जर असेल तर बोलणे सुंदर, आणि बोलणं सुंदर असेल तर बॉडी लँग्वेज चालणं, म्हणजे नुसतं चालणं नाही, बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली छान होते. आणि ज्याची बॉडी लँग्वेज चांगली तोच जर असा छान भक्ती श्रद्धेनं युक्त असेल, ज्ञानानं युक्त असेल, तर तो कसाही आला तरी तो सुंदरच दिसतो, हे समर्थ सांगतात. सो अकॅडमी याचा अर्थ ही रियल अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या व्यक्तिमत्वाला लागणाऱ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, सतत शिकलं पाहिजे. आणि वाक्य कोरून ठेवा, मरेपर्यंत आपल्याला फक्त शिकायचंच आहे. याच्या पुढची एक, असा जो माणूस असतो जगामध्ये तो सगळ्यांना हवासा वाटतो, म्हणून त्याला जगन मित्र असं म्हटलंय. आणि जगन मित्र जर व्हायचं असेल तर जिव्हेपासी आहे सूत्र, असं समर्थाने म्हटलंय. पुढे बघा काय म्हणतात, कठीण शब्द वाईट वाटते हे तो प्रत्यय असं येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. अहो तुम्ही जर दुसऱ्याला टॉन्ट मारला, तुम्हाला वाईट वाटतं ना, मग तरी तुम्ही दुसऱ्याला टॉन्ट का मारता, असं समर्थाने म्हटलं. हे कम्युनिकेशन आहे. पुढे काय म्हणतात, अभ्यासोनी प्रगटावे नाही तर झाकोनी असावे, पण प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. ज्या विषयातलं आपल्याला कळतं त्याच विषयात आपण बोलावं, नाहीतर गप्प बसावं. काही वेळा झाकली मूठ 1.25 लाखाची होते. पण चांगल्या लोकांमध्ये चुकीचं बोललं की आपलीच इज्जत निघते. तेव्हा ज्या विषयातलं कळत नाही त्याच्यात बोलू नका. त्या ठिकाणी परफेक्ट कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा आणि तोंड बंद करा, तरच प्रगती होते. एक उदाहरण सांगतो. रोल मॉडेल्स हा विषय फार महत्वाचा का. ठाण्याला माझं निरूपण झालं, ते झाल्यानंतर सज्जन हो, एक गृहस्थ त्यांच्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले, माझ्या समर्थन कार्यालयामध्ये आले. बापून नमस्कार केला, दोघं बसले. म्हटलं काय करता आपण. खरंच सांगू मित्रांनो, तो माणूस जे बोलला ते ऐकून मला इतका आनंदही झाला आणि वाईटही वाटलं. तो चालत आला होता, शांतपणे आला होता. येताना भाजी घेतलेली आणि मुलगी होती, इतका सामान्य. तो चांद्रयान मोहिमेत होता. विचार करा, आपल्याकडे अशी माणसं आणि तेच नटनट्या कसे येतात हो. सांगा, खरं म्हणजे कोणाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. जो चांद्रयान मोहिमेत आहे तो बिचारा भाजी घेऊन चालत येतो आणि कुठली तरी भरतो सिरियल करणारे असे मोठे स्टाईल मध्ये त्यांच्या एंट्रीला म्युझिक कोण चुकताय लक्षात घ्या.
आदर्श कोण पाहिजे आणि आपले आदर्श नेमकेपणाने बदलत आहेत, कारण आपण भयंकर या लोकांच्या प्रेमात आहोत. जे बेगडी आहे, खोटं विश्व आहे, ते खरं विश्व नाही. त्याच्यावर मी त्यांना म्हटलं, अरे बापरे, तुम्ही चांद्रयान मोहिमेत आहात? हो. मला सांगा, आपल्याला काय माहिती आहे हो चांद्रयान मोहिमेमधलं? कुठेतरी काहीतरी बघितलं, बटन दाबलं, 4 रॉकेट उडली, त्याच्यापुढे आपल्या डोकं आहे? मग अशा वेळी आपण काय करावं? तोंड बंद ठेवावं आणि त्यांच्याकडनं माहिती घ्यावी. ते अभ्यासामध्ये प्रगट आहे. मग मी त्यांना विचारलं की नेमकं कसं असतं हे, की कसा विचार केला तू? आणि इतके मुद्दे सांगितले. माझी खरंच सरांना विनंती आहे की अशा वक्त्यांना बोलवा क्लासमध्ये. दर 3 महिन्यात एक असं लेक्चर ठेवा. असे खूप विद्वान आहेत, ते पुढच्या पिढीचे रोल मॉडेल व्हायला पाहिजे. की काय इंजिनिअरिंग मध्ये कुठे जग गेलंय, आपण कुठल्या फालतू गोष्टींमध्ये आपण नाचत बसतो, कुठल्याही इव्हेंटवर कुठलंही काय फक्त धांगड दिंगा. आणि मग लोकांकडे बघत बसायचो, त्यांचा देश किती डेव्हलप. अहो, करणारे आपलेच आहेत. 2009 ला मी दुबईत गेलो होतो. आज 2026 आहे. मी 2009 ला दुबईत गेलो होतो. तिथे श्रीयुत काळे, मराठी माणूस, यांच्याशी भेट झाली. दुबईमध्ये 2009 ला मेट्रोचं काम चालू होतं. किती वर्षापूर्वी लक्षात घ्या. 2009 ला मेट्रोचं काम चालू होतं. तिथला जो शेख आहे त्याने टार्गेट दिली होती, डेट 9/9/9 या दिवशी मेट्रो स्टार्ट झाली पाहिजे. प्रमुख प्रोजेक्टचे इन्चार्ज श्रीयुत काळ्यांना मी विचारलं, म्हटलं 2009 मध्ये ते म्हणजे वैशिष्ट्य काय आपल्या प्रोजेक्टचं? म्हटलं काय, आपल्या मेट्रोला ड्रायव्हर नाहीये म्हणले. म्हटलं मेट्रो ड्रायव्हर नाही म्हणे, काय गरज आहे? किती सहज सांगितलं बघा त्या माणसाने. अरे म्हणे लिफ्ट असते की नाही? म्हटलं हो, लिफ्ट अशी वर जाते ना. हो, त्याला ड्रायव्हर असतो का? म्हटलं नाही, बस ती वर जाणारी लिफ्ट आहे, आडवी केली की मेट्रो. किती छान प्रिन्सिपल समजावून सांगितलं, कन्सेप्ट क्लिअर झाला. त्यांच्या मेट्रोला ड्रायव्हर नाही आहे. आणि 2009 मध्ये एक शेख त्याच्या दुबईमध्ये मेट्रो सुरू करतो. 9/9/9 ला डॉट 9 वाजता मेट्रोला झेंडा दाखवला जातो. मेट्रो निघते, करणारा आपला काळे असतो. आणि तुम्हीच विचार करा, भारतात कोणाला माहितीच नसतं. हे दुर्दैव आहे हो. सुरेखाबाई बसले तिथे, ऑस्ट्रेलियातले विजय जोशी, रस्त्याचा मास्टर माणूस. ऑस्ट्रेलियात ते रस्ते तयार करतात. दादा पंधे काय येत नाही, आमच्या इथे रस्ताच सापडत नाही. जर आपला माणूस ऑस्ट्रेलियात रस्ते तयार करू शकतो तर आपल्या इथे का नाही? तो म्हणला नाही, आपल्याकडे परत टेंडर मिळाला पाहिजे की नाही. त्यामुळे एवढे टिकाऊ रस्ते चालत नाही. कधीतरी अशा लोकांचं पण वाचा रे चरित्र. हे चरित्र आहे. ती माणसं हे सगळं घेऊन आलेली आहेत, म्हणून ती त्या ठिकाणी पोहोचलेत, म्हणून ते ऑस्ट्रेलियात निघून गेले. तुम्ही खेळत राहा इथे. चालू ढेकी टाकी गाणी लावायची, रात्री डीजे होऊन वाकडे तिकडे ते लाईट मारायचे, आपल्याच डोळ्यात तो रेस घालून घ्यायचे. स्वतःच्या आयुष्याचं आपणच कल्याण न करता अकल्याण कसं करायचं हे आता आपल्याकडे परफेक्ट शिकवलं जातं, कारण ते लादलं गेलंय. 4 शनिवार हनुमंत उपासना डोंबिवलीत मी करून आलोय. 580 मुलांनी नाव नोंदणी केली होती. 4 शनिवार त्यांना मारुतीची आरती, भीमरूपी अर्थासकट हे सगळं मी शिकवलं. 5 मनाचे श्लोक का? ही खरी संतांची लेगसी आहे जी आपण पुढे नेली पाहिजे. त्याच्यासाठी मी हे बोंबल्याचं काम करतो. मी कोणीही नाही. हा माईक कसा आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो ना, तसा मी समर्थांचा आहे. समीर लिमयची किंमत 0 आहे, त्याच्या मागे रामदासी आहे, म्हणून त्याची ही किंमत आहे. तेव्हा अशा सद्गुरूंच्या समोर आपण किती पण नतमस्तक व्हावं ते कमीच आहे. बोलण्यासारखं खूप आहे, चिकार गोष्टी आहेत, पण शेवटी वेळेचं बंधन पडतं. पण सज्जनो, मी खरंच सांगतो की ह्या अशा पद्धतीचं आपण कार्यक्रम केले पाहिजेत. अशा कीर्तनाला तुम्ही जायला पाहिजे, तिथे छान छान गोष्टी ऐकल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा मी दोन्ही संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. ते अशासाठी की अशा पद्धतीचं
विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक कीर्तन ठेवावं असं त्यांना वाटावं, ही सुद्धा सद्गुरूचीच कृपा आहे. तेव्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाहीतर त्याने एखादा इथे ऑर्केस्ट्रा आणू शकले असते. तुम्हाला आवडतात ती सगळी लाईनीत गाणी लावली असती, तुम्ही त्याच्यावर यथेच्छ नाचला असता, 2-4 खुर्च्याही तुटल्या असत्या, आणि घरी जाऊन काय आउटपुट, काय आपलेच पाय दुखले, आउटपुट काही नाही. पण आज हे कीर्तन ऐकून तुम्हाला जर आवडलं असेल तर खरंच घरी जाऊन एकदा आपल्या देवापुढे माथा टेका, आई वडिलांना रोज वाकून नमस्कार करा. शेक हँड आपला नाही. मी परत सांगतो, शेक हँड वाईट नाही, पण त्याचा अनुभव सांगतो. शेक हँड तुमचे जर सर तुम्हाला रस्त्यात भेटले आणि सरांना तुम्ही शेक हँड करा, सर पण हॅलो हॅलो एवढंच करा. पण जर तुम्ही वाकून नमस्कार केला तर तेच सर तुमच्या पाठीवर प्रेमाने थाप मारतील. कारण शेक हँड हा डोक्यापर्यंत जातो आणि वाकून केलेला नमस्कार हृदयापर्यंत जातो. तेव्हा कधीही आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या माणसांना वाकून नमस्कार करा, आणि तो सुद्धा हिंदी सिनेमात दाखवत तसा हा नमस्कार आपला नाही. अहो देवळात येतात, हो देवाला पण, अरे तो भगवंत आहे, साधा हात जोडून नीट नमस्कार नाही करताय. पण आम्हाला हात जोडण्याचं महत्व कधी पटलं, जेव्हा लॉकडाऊनचा काळ आला, तेव्हा सगळे शेक हँड बंद झाले. कारण आला कोण हाताला लागून तर सगळे सॅनिटायझर वाले नमस्कार. अचानक भारतीय प्रतिमा सगळीकडे उंचावली गेली. ती तशीच ठेवा. तुम्ही सगळेजण एवढे 2 तास इथे शांत चित्ताने हे सगळं ऐकताय, त्याबद्दल तुमचंही सगळ्यांचं कौतुक करतो. कारण हल्ली एवढं बुद्धीला खाद्य देणारं 2 तास ऐकणे साधी सुधी गोष्ट नाही. मीही तुमच्यावर कधीतरी विद्यार्थी होतो, आजही तसा विद्यार्थी आहे, पण त्या पद्धतीचा विद्यार्थी होतो. तेव्हा छान अभ्यास करा, मस्त यश मिळवा, भरपूर पैसे कमवा, ब्रँडेड न फाटलेले चांगले कपडे घाला, काही हरकत नाही. मस्तपैकी सगळे प्रदेशात वगैरे फिरून या. फक्त जे लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं ते वाक्य सांगतो आणि मग मी भैरवी घेतो. लोकमान्य टिळकांना 110 वर्षापूर्वी बेळगावला काही तरुण भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की महाराज, आम्ही इंग्रजी शिकावं का नाही? बघा आज तोच प्रश्न आहे की आम्ही इंग्लिश शिकायचं का नाही. त्याच्या टिळकांनी उत्तर दिलं की तुम्ही इंग्लिश जरूर शिका, कारण इंग्लिश ही काळाची गरज होणार आहे. तेव्हा इंग्लिश जरूर शिका, पण इंग्लिश शिकता शिकता तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका. तेव्हा अमेरिकेतल्या चांगल्या गोष्टी जरूर घ्या, पण आपण भारतीय आहोत हे विसरू नका. आज इथे या 4ही महापुरुषांचे फोटो आहेत. समर्थांचा आहे, छत्रपतींचा आहे, सावित्रीबाईंचा आहे, बाबासाहेबांचा आहे. ही सगळी माणसं शिकली हे लक्षात घ्या, आणि ती नुसती शिकली नाही, ती सद्विद्यावान झाले आणि म्हणून ते सुसंस्कृत झाले. आणि अशा लोकांचा आदर्श असलेला आपला हिंदुस्थान आहे. तेव्हा त्याचा अभिमान हा आपण बाळगला पाहिजे आणि सगळ्या संतांच्या समोर माथा हा टेकलाच पाहिजे. सगळ्यांनी छान हात जोडा. मी कल्याणकारी ही प्रार्थना म्हणतो. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया, कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याणकारी राम राया, राम राया, कल्याणकारी राम राया.
त्याची गेले सुख त्याची गेले अपराधी जन सुख त्याची गेले सुख त्याची गेले तुझा तुझी सावरी दयाळा तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीण झाले कठीण झाले कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे काय करावे कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया जनहित विवारी जनहित विवारी जनहित विवारी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया श्रीराम जय राम जय राम 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पांडुरंग 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 पांडुरंग
2 मिनिटं. जय जय रघुवीर समर्थ. आज खऱ्या अर्थानं आजचा हा रविवार पावन झाल्यासारखं आपल्या सगळ्यांना वाटत असेल. कधी कधी कीर्तन हा शब्द ऐकून दूरवर जाणारी मुलं आज कीर्तन ऐकतात आणि घरी जर सांगितलं असेल कोणाला फोन करून की कीर्तनात बसलोय तर थोडंसं अचंब सुद्धा वाटलं असेल काहींना. संत समर्थ रामदासांचे विचार आणि हे विचार आजच्या या वास्तव जीवनाशी जोडून अतिशय सुंदर प्रबोधन आपल्या समोर महाराज समर्थ भक्त समीरजी लिमये यांनी आपल्या समोर सादर केले. मुळामध्ये हे प्रबोधन फक्त ऐकण्यापुरतं नव्हतं तर आजपासून नाही आत्तापासून ते प्रबोधन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर खऱ्या अर्थाने ही फलश्रुती आपल्याला या ठिकाणी दिसेल. मेकॅनिकल इंजिनियर असून यांत्रिक ते मध्ये न रमता खऱ्या अर्थानं सुख शांती मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी समर्थ रामदासी यांनी सुद्धा म्हटलं ते रामदासी यांनी केलंय. आणि म्हणूनच जोरदार टाळ्यांचा गजर आमंत्रण त्यांच्यासाठी करायचंय. टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. ज्यांनी साथ दिली त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि ज्या मनमोहक अशा सभागृहामध्ये आपण बसला त्या सभागृहाचे मालक अर्थात आल्यापासून ते मागे बसले होते आणि श्रवण करत होते. शेवटच्या क्षणी आपण त्यांना पुढे आणलेत. आदरणीय बाळाशेठ पाटील आपल्याला विनंती करतो आपण आपलं स्वागत आम्ही आणि धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आपण पुढे यावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि